अदानी ग्रुपचा स्मार्ट प्लॅन मुख्यमंत्र्यांनी हाणून पाडला। आपण बोलतोय थालापती विजयबद्दल। तर झालं असं की तमिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनने राज्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एक मोठं ग्लोबल टेंडर काढलं होतं। आता एवढं मोठं टेंडर म्हटल्यावर बड्या कंपन्या लाईन मध्ये असणारच। यात बाजी मारली आपल्या अडाणी भाऊंनी। अडाणी एनर्जी सोल्युशन्स या कंपनीने सगळ्यात कमी बोली लावली आणि ते L1 म्हणजे सर्वात कमी दराचे टेंडर धारक बनले। पण इथंच खरा ट्विस्ट आला। तमिळनाडू सरकारने काय केलं, त्यांनी डायरेक्ट ते टेंडर रद्दच करून टाकलं। बरोबर ऐकलं, अदानी सर्वात कमी बोली लावूनही सरकारने टेंडर बाद केलं। सरकारचं म्हणणं काय, तर अदानींनी दिलेली किंमत आमच्या अपेक्षापेक्षा खूप जास्त आहे, एवढा खर्च आपल्याला परवडणार नाही। आता हा प्रोजेक्ट काय छोटा मोठा नव्हता। चेन्नईसह तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये 82 लाखांपेक्षा जास्त स्मार्ट मीटर बसवण्याचा हा महाप्रकल्प होता। केंद्र सरकारच्या रिवॅम्प डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम अंतर्गत हा सगळा गाजावाजा सुरू होता। पण आता वाढीव खर्च आणि बजेटच्या बाहेर चाललेल्या आकड्यांमुळे तमिळनाडू सरकारने नो थँक्स म्हणत नव्याने टेंडर काढायचा निर्णय घेतलाय। एकीकडे अदानींची एंट्री आणि दुसरीकडे सरकारचं यू-टर्न, यामुळे तमिळनाडूत सध्या पॉवरफुल राजकारण रंगले। तुम्हाला काय वाटतं, तमिळनाडू सरकारने टेंडर रद्द करून योग्य केलं की अदानींना काम मिळायला हवं होतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरीला।